लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी आनंदाच्या 3 बातम्या आलेल्या आहेत. गुड न्यूज आहे. 3 गुड न्यूज तुमच्यासाठी आलेले आहेत. लाडक्या ताईंनो अत्यंत आनंद झालेला आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या 3 गुड न्यूज काय आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्यात. पहिली गुड न्यूज असणार आहे 8व्या हप्त्याबाबतची, दुसरी गुड न्यूज असणार आहे साडी वाटपाबद्दलची आणि तिसरी गुड न्यूज आहे ज्या ताईंचे पैसे बंद झालेले आहेत त्यांच्याबद्दलची गुड न्यूज असणार आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल स्वरूपात सांगणार आहे. कोणत्या ताईला गुड न्यूज हवी एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. साडी कुणाला हवी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो तुम्हाला साडी हवी आहे का? साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. साडी वाटप तुम्हाला सुरू झालेला आहे. लाडक्या ताईंनो तुम्हाला साडी हवी आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो बघा, संक्रांती निमित्त या ठिकाणी तुम्हाला काही गिफ्ट भेटलं नव्हतं, तर आता एक नवीन गिफ्ट भेटायला सुरू झालंय, ते म्हणजे साडी वाटपाचं. तर लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि साडी तुम्हाला हवी आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळ्या ताईंना या ठिकाणी सांगणार आहे कशा स्वरूपात तुम्हाला ती साडी भेटणार आहे. साडी कोणाला मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. नंतर केव्हा मिळणार आहे ते पण सांगणार आहे. म्हणजे वाटपाला सुरुवात झाली आहे, पण काही काही त्यांना भेटल्या नसतील तर ते केव्हापर्यंत भेटणार आहे ते पण सांगणार आहे. त्याच्यानंतर अर्ज काही करायचा आहे का, अर्ज कुठं करायचा आहे का ह्या साडीसाठी वाटपासाठी ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर 8वा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आल्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ह्या झाल्या 2 गुड न्यूज आणि तिसरी गुड न्यूज असणार आहे ती म्हणजे ज्या ताईंचे या ठिकाणी फॉर्म रद्द झालेले आहेत, फॉर्म कॅन्सल झालेले आहेत, ज्या ताईंची तपासणी सुरू झालेली आहे त्या ताईंना पण एक गुड न्यूज भेटलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला साडी वाटपाबद्दल सांगणार आहे, दुसरी गोष्ट 8व्या हप्त्याबद्दल सांगणार आहे आणि तिसरी गोष्ट ती सांगणार आहे ती म्हणजे ज्या लाडक्या ताईची तपासणी सुरू झालेली आहे त्यांच्याबद्दल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आलेल्या आहेत. सर्वांना पहिली गोष्ट सांगणार ती म्हणजे साडी वाटपाबद्दल. साडी वाटप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कुणाला साडी वाटप साडी हवी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर एक सोपी गोष्ट आहे, त्याला एकच पात्रता आहे, ती पात्रता तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात घ्या, रेशन कार्ड, ह्या पिवळ्या रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड, हे रेशन कार्डचे 3 प्रकार आहेत. तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण की रेशन कार्ड वाल्या ताईंनाच फक्त ही साडी भेटणार आहे. रेशन कार्ड धारक ताईंना या ठिकाणी साडी भेटणार आहे. तर लाडक्या ताईंनो मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे. रेशन कार्ड पिवळ्या कलरचं आहे का, केशरी कलरचं आहे का, पांढऱ्या कलरचं आहे. या तिन्ही पैकी कोणत्या, हे बघा या ठिकाणी पांढऱ्या कलरचं आहे, या ठिकाणी केशरी कलरचं आहे, हे पिवळ्या कलरचं आहे. या तिन्ही पैकी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय आणि रेशन कार्डचा प्रकार सांगायचा आहे. कारण की याच्यावर ठरणार आहे तुम्हाला साडी भेटणार आहे का नाही. लवकर मला सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. प्रत्येक ताईनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला जर साडी हवी असेल तर लवकर सांगा तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना दिव्य मराठी, दैनिक दिव्य मराठीची ही बातमी आहे. या ठिकाणी अंत्योदय कार्ड धारकांना मोफत साडी वाटप योजना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारांच्या हस्ते सुरुवात देखील झालेली आहे. वाटप सुरुवात झालेली आहे. लाडक्या ताईंनो तुम्ही सगळे बघू शकतात या ठिकाणी या ताईंना ही साडी पण भेटताना तुम्ही बघू शकता. दिव्य मराठीची ही न्यूज तुमच्या समोर आहे. लाडक्या ताईंनो तुम्हाला साडी हवी आहे का? तुमच्या जिल्ह्यात देखील ही साडी तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक ताईला ह्या ठिकाणी साडी भेटणार आहे. बघा लक्षात घ्या, जवळजवळ तुम्हाला ही सगळी बातमी दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, सगळी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. साडी कशा स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्या. राज्यातील 24,87,375 या ठिकाणी बघा किती मोठा आकडा आहे. बघा जवळजवळ 24,87,375 म्हणजे 25 लाख ताईंना, म्हणजे महाराष्ट्र राज्यामधल्या 25 लाख
ताईंना ही साडी भेटणार आहे, मोफत स्वरूपात साडी भेटणार आहे. वाटपाचा कार्यक्रम एका जिल्ह्यात सुरू झालेला आहे, बाकीच्या जिल्ह्यात पण भेटणार आहे. त्याच्यामुळे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे. लक्षात घ्या, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला ती साडी वाटप तुमच्यासाठी आली असेल आणि तुम्ही या ठिकाणी काय असणार, गैरहजर असताल. त्याच्यामुळे सांगतो, लक्षात घ्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला ही साडी भेटणार आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ही वाटप होणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी धान्याचं दुकान असतं, तुम्हाला जिथं धान्य भेटतं किंवा ज्या ठिकाणी तुम्ही रेशन भेटतं, तुम्हाला रेशन भेटतं, त्या रेशनच्या त्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण देखील होणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी आता सांगतो. राज्यातील 24,87,375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य दुकानातून साडी वितरण होणार आहे. सहकारी यंत्रमाग संस्था व सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगामार्फत नोंदणीकृत घटकाकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आलेले आहे. या माध्यमातून विणकरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी सोमवारी सांगितलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कॅप्टिव्ह मार्केट योजनेअंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी या योजनेची सुरुवात भुसावळ प्रांत कार्यालयात सोमवारी झालेली आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. भुसावळ म्हणजे जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि एक रेशन कार्ड एक साडी म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये एक साडी भेटणार आहे, म्हणजे एका रेशन कार्डवर एकच भेटणार आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, घरामध्ये जर दोन स्त्रिया असतील, दोन लाडक्या बहिणी असतील, तर दोघींना भेटणार नाहीये. घरामधल्या एकालाच, ज्याच्या तुम्ही कोणी पण घेऊ शकतात, एक रेशन कार्डवर एक साडी अशा स्वरूपाची ही योजना आहे. लाडक्या ताईंनो, ही तुम्हाला वाटत असेल की ही भेटणार कुठे साडी, तर लक्षात घ्या ही साडी तुम्हाला भेटणार आहे धान्य दुकानातून. बघा, धान्य दुकान म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला रेशन भेटतं रेशन कार्डच्या ह्याच्यावर, त्या दुकानामध्येच तुम्हाला या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे. तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे. आणि तुम्हाला साडी आतापर्यंत भेटली का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुम्हाला या ठिकाणी धान्यासोबत एक साडी भेटणार आहे. जर साडी भेटली नसेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांनी आपल्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की ही साडी तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. आणि साडी भेटली नसेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याचं नाव सांगा, कारण त्या जिल्ह्यानुसार वितरण चालू झालेलं आहे. असं नाही की प्रत्येक जिल्ह्याला आता लगेच चालू झालंय. हे आता बघा, जळगाव असेल म्हणजे विदर्भामध्ये तिकडे चालू झालेलं आहे. आता म्हणजे राज्यात सगळ्याला होणार आहे. लक्षात घ्या, 25 लाख ताईंना या ठिकाणी ही साडी भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी टेन्शन घेणं बंद करा की बाबा आम्हाला भेटली नाही, मग कधी भेटेल. लक्षात घ्या, 100% साडी भेटणार म्हणजे भेटणार. एक रेशन कार्ड एक साडी अशा स्वरूपाची ही स्कीम आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ही रेशन कार्डच्या दुकानामध्ये या ठिकाणी साडी भेटणार म्हणजे भेटणार. नसली भेटली तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अजून एक तुम्हाला छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते भेटलेले आहेत का? कारण की पुढच्या या 6 ते 7 म्हणजे पुढच्या आठवड्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी 8वा हप्ता भेटणार आहे. कारण का हा जो हप्ता आहे, आत्ताचा करंट हप्ता जो आहे, याच्यामध्ये तपासणी होणार आहे. तपासणीला वेग भेटलेला आहे. तपासणी ह्या आठवड्यामध्ये होणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, 8वा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला आतापर्यंत 7 हप्ते भेटलेले आहेत का? नसतील भेटले तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ज्यांना भेटले आहेत त्यांना किती हप्ते आतापर्यंत भेटलेत मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लक्षात घ्या, ज्या ताईंचे अर्ज पेंडिंग पडले होते, ज्या ताईंचे अर्ज रिजेक्ट झाले होते, त्यांनी रिसबमिट केले होते, त्यांना अप्रूव्हल यायला सुरुवात झालेली आहे. 1-2 आठवड्यापासून त्यांना अप्रूव्हल येत आहे. त्याच्यामुळे ज्या ताईंना पैसे आतापर्यंत भेटले नव्हते, फॉर्म रिजेक्ट झाले होते, पेंडिंग पडले होते, त्यांचे फॉर्म अप्रूव्हल भेटलेला आहे आणि त्यांना या महिन्यापासून हप्ते यायला सुरुवात होणार आहे. बऱ्याच ताईंना वाटत असेल की सर आम्हाला मग मागचे पैसे भेटतील का? लक्षात घ्या, अप्रूव्हल ज्या महिन्यात येतं तेव्हापासून तुम्हाला हप्ता सुरू होतो. म्हणजे या महिन्यात जर हप्ता अप्रूव्हल आला असेल तर या महिन्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. 1,500 रुपये तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे. लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते भेटलेले आहेत, 8वा हप्ता तुम्हाला हवाय का नाही, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.